पण बहुमतासाठी त्यांना साधारण अजून 8 ते 9 जागा कमी पडत आहेत. डीएमके पक्षाला काही जागा मिळालेल्या आहेत, काँग्रेस पक्षाला 5 जागा आहेत, पीएमके पक्षाला 4 जागा आहेत. आता या सगळ्यांनी मिळून जर टीव्हीकेच्या मागे उभे राहिले तर सरकार बनू शकेल. पण भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल जे तिथे आहेत, राजेंद्र आर्लेकर म्हणून, त्याने अत्यंत आडमोठी भूमिका घेतलेली आहे. मोठा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी टीव्हीकेला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं नाही. हे लक्षात घ्या. हे घटनात्मक दृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे. 108 जागा असलेला पक्ष आहे, 108 जागा असलेला, तरीही तुम्ही त्यांना जर सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करणार नसाल तर तुम्ही भंपक आणि खोटारडे आहात. नाही, भारतीय जनता पक्षाने देशभरात सगळे कोश्यारीच नेमलेले आहेत ना. कोणी धोत्रामध्ये आहेत, कोणी सुटाबुटातले आहेत, बाकी काय सगळे कोश्यारीच आहेत. मुंबई महापालिकेने मासळी बाजारामध्ये काही नियम आणले, त्यामुळे ते आहेत नियम, ते आहेत ना, ते आमचे मुंबईचे लोक हँडल करतील तो विषय. ऑपरेशन सिंदूरला वर्ष पूर्ण झालं. ऑपरेशन सिंदूरला, ऑपरेशन सिंदूरपेक्षाही मोदींच्या खोटेपणाचं वर्ष पूर्ण झालंय आणि मोदींच्या गुलामीचं वर्ष पूर्ण झालं. ज्या पद्धतीनं प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली ऑपरेशन सिंदूर मागे घेण्यात आलं, देशाची जनता हे विसरलेलं नाही. ऑपरेशन सिंदूर यासाठी केलं होतं की भारतीय फौजा या लाहोरपर्यंत जातील, कराचीपर्यंत जातील, पाकव्याप्त काश्मीरमध्ये जातील आणि भारतीय तिरंगा फडकवतील, अशा वल्गना राजनाथ सिंग, नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केल्या होत्या. त्याचं काय झालं? बदला अद्याप पूर्ण झालेला नसताना फक्त प्रेसिडेंट ट्रम्पने धमकी दिली, दम भरला म्हणून ऑपरेशन सिंदूर थांबवलं. आमच्या लोकांनी इराणकडून काही धडे घेतले पाहिजे. सर हिंदी में कलकत्ता में के ऊपर गोलीबारी कर दी, क्या है उसके बारे में? नहीं, देखिए, पश्चिम बंगाल में हिंसा भड़कनी चाहिए और ऐसी भड़कनी चाहिए कि उस हिंसा में पूरा देश उस आग में लपेटना चाहिए. ये भारतीय जनता पार्टी की भूमिका रहेगी. जब तक हिंसा नहीं भड़केगी तब तक भारतीय जनता पार्टी देश में चुनाव नहीं जीतेगी. ये बीजेपी का हमेशा